माय गॉड, एवढे सर्व किचन प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेले आहेत आणि चला हेच सर्व किचन प्रोडक्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. सो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि मी पण आज खूप जास्त आनंदात आहे. फायनली मला जे जे हवे होते, जे जे माझ्या विश लिस्ट मध्ये होते, ते सर्व युजफुल असे किचनचे प्रोडक्ट माझ्या जवळ आलेले आहेत आणि असे प्रोडक्ट मागवलेले आहेत. बघा, काउंटर टॉपवर भयंकर पसारा आपला पसरलेला असतो. तेलाचं असू देत किंवा भरण्या वगैरे वगैरे, सो ते अरेंज करण्यासाठी किंवा छान क्यूट एक दोन आयटम्स बोलवलेले आहेत काही. चला आता दाखवतेच तुम्हाला, बडबड बंद करते. चला सुरू करूया. आणि यातले काही आयटम्स माझ्या फ्रीजसाठी आहेत. नवीन फ्रीज आलाय आणि त्याला ऑर्गनाइज करायची माझी भयंकर इच्छा होती आणि त्यासाठी जे आहे मी काही ऑर्गनायझर मागवलेले आहेत. सोबतच काही जे आहेत ना किचन प्रोडक्ट्स, आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, पण अजूनही मी ते म्हणजे यूज मध्ये आणलेले नव्हते. सो म्हटलं चला पुन्हा एकदा सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर जे आहे मस्त माझा काउंटर टॉपही सेट करते आणि माझा फ्रीजही ऑर्गनाइज करते. सो आय एम सो मच एक्साइटेड फॉर दॅट. आणि तुम्हाला हे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सुद्धा मी खरंच खूप जास्त एक्साइटेड आहे. सो चला आता स्टार्ट करूयात. सो फ्रीज नवीन आहे आणि खरं तर म्हणजे त्यालाच ऑर्गनाइज करण्यात खूप जास्त एक्साइटेड आहे. सो म्हणून फ्रीज साठी मी काय काय बोलवलं त्यापासून जे आहे व्हिडिओची सुरुवात करते. सो सर्वात आधी मी बोलवलेली आहेत ह्या मॅट्स, ज्या फ्रीजच्या काचावर आथरण्यासाठी. कारण काय होतं, आपण बऱ्याचदा भांडे वगैरे फ्रीज मध्ये ठेवतो किंवा व्हेजिटेबल्स वगैरे ठेवतो आणि त्याचे डाग काचाला लागतात आणि फ्रीज आपल्याला म्हणजे नेहमी क्लीन करावा लागतो. ते काच बाहेर काढायचे आणि फ्रीज म्हणजे क्लीन करायचे, पुन्हा ठेवायचे काम जरा हेक्टिकच असतं, वेळही फार घेतं. आणि काचेच्या वस्तू आहेत म्हटल्यावर म्हणजे तुटाफुटायची खूप भीती वाटते. बाबा मला तरी आधीचा फ्रीज ना साधा सिंपल होता आणि त्यामध्ये ना अगदी ते ताराचे असतात ना ते होतं. सो त्यामुळे त्याची तुटाफुटायची ना भीतीच नव्हती. पण आता या फ्रीजला सर्व काचाचं आहे, सो मला त्याची काळजीही तेवढीच घ्यावी लागेल. म्हणून ह्या मॅट्स बोलवलेल्या आहे मी. हे 150 ला पडलेलं आहे मला 140 ला. आणि मिशोवर कसं कमी जास्त रेट हे होत राहतात. मला 140 ला मिळालं. सो तुम्हाला हे 150 किंवा 140च्या आतमध्येच जे आहे हे मिळू शकतं. खूप सुंदर आहे, क्वालिटी छान ठीक आहे आणि डिझाईन तर खूपच छान आहे. आणि ना म्हणजे स्लिप होणार नाही यावर काही ठेवलं तर, असं आहे याचं टेक्स्चर. जरा खूप छान वाटलं मला. आता पुढचा व्हिडिओ हा नक्कीच फ्रीज ऑर्गनायझेशनचाच असेल, सो तेव्हा मी तुम्हाला याला यूज करून दाखवतेच. बट 140च्या मानाने ना क्वालिटी जबरदस्त आहे, थिकनेस छान आहे आणि डिझाईन तर खूपच मस्त आहे, तुम्हाला दिसतच असेल. चला जवळून दाखवतेच मी तुम्हाला. आणि या सर्व ज्या वस्तू मी बोलवलेल्या आहेत त्याची लिंकही देते, सोबत याचा फोटोही लावेलच मी बाजूला. चला आता सेकंड वस्तू फ्रीजचीच दाखवायची मला. तो फ्रीजसाठी मी काही असे ऑर्गनायझर बोलवलेले आहेत. आणि आता मी व्हॉइस देते कारण मुलं फार गोंधळ घालत आहेत, त्यांचा भरपूर आवाज येईल बॅकग्राऊंडला. सो सेकंड प्रोडक्ट बोलवलेले आहेत मी. असे हे प्लास्टिकचे डबे आहेत, फ्रीज ऑर्गनायझरच आहेत हे पण, आणि क्वालिटी खूप छान आहे. हा मी 4चा सेट बोलवलेला आहे, पण मिशोवरनं याच प्राइसमध्ये 6चा सेट सुद्धा आहे. आणि डोअरमध्ये ज्या शेल्फ असतात ना त्यामध्ये जे आहेत आपण हे ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये सुद्धा. क्वालिटी A1 आहे, मला तरी फार आवडलं. त्यानंतर तिसरं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा फ्रीजसाठीच आहे. हा 6चा सेट आहे आणि ना इतके छान वाटलेत मला हे ऑर्गनायझर. अगदीच एअरटाईट नाही आहेत हे, पण तरी युजफुल आहेत. प्लास्टिक याचं पण छान आहे आणि यामध्ये ही एक जाळी दिलेली आहे, म्हणजे आपण भाजीपाला त्यावर ठेवला की भाजीपाल्याला जे काही पाणी वगैरे सुटेल, कारण फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्याला पाणी वगैरे सुटतं, पाणी गोळा होतं आतमध्ये, ते पाणी या जाळीतून खाली चाललं जाईल आणि त्या पाण्यामुळे मग भाजीपाला सडणार नाही. आणि ही या जाळीला ना खालून थोडे थोडे असे पाय आहेत म्हटलं तरी चालेल, ती थोडी वर तरंगत राहते, म्हणजे पाण्यामध्ये आणि भाजीपाल्यामध्ये बरेच अंतर राहील आणि आपला भाजीपाला लवकर खराब होणार नाही.
आणि साईडला व्हिडिओ लावला, त्यामध्ये मी हाताने मोजून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची लांबी किती आहे ते. त्यानंतर यासोबतच ह्या 6 झिपवाल्या ज्या कॅरी बॅग आहेत त्यासुद्धा फ्री आलेल्या आहेत. खूप छान प्रोडक्ट आहे हे. आणि ऑब्वियसली म्हणजे फक्त 6च बॉक्समध्ये आपला व्हेजिटेबल बसलाच नसता. ह्या कॅरी बॅग्स त्यांनी दिल्यात ते खरंच खूप छान झालं. आधी मी कॅरी बॅगमध्ये ठेवायची, त्यांच्या गाठ्या बांधा सोडा खूप वेळ जायचा, पण आता चला माझं फ्रीज मस्त ऑर्गनाईज राहणार आहे आणि व्हेजिटेबलही मस्त फ्रेश राहणार आहे. त्यानंतरचं प्रोडक्ट बघा, खूपच क्यूट आहे. मला हे खूप आवडलं होतं अगदी पाहता क्षणी. आणि ऑब्वियसली यूजफुल असणारच आहे हे, कारण आतमध्ये ब्रश आहे बघा. दररोज पोळ्या करताना पराठ्यांना आपण वरून ऑइल लावत असतो, सो बऱ्याचदा हातही भाजतात किंवा हात ऑइली वगैरे होतात, पण आता तसं काहीच होणार नाही. या ब्रशच्या मदतीने छान पराठ्यांना वगैरे ऑइल लावता येणार आहे. शिवाय नेहमी ब्रश धुवायचं एक टेन्शनही राहणार नाही, कारण माझ्याकडे सिलिकॉनचे आणखी ब्रशेस आहेत, पण ते यूज झाल्यावर धुवावे लागतात. हे धुवायचंही काम नाही. सो चला पुढचं प्रोडक्ट बघा. आपल्या घरात भरपूर सुऱ्या वगैरे असतात, धार गेली की आपण टाकून देतो. महागड्या असतात, मनही दुखतं. पण आता माझं ते एक टेन्शन गेलेलं आहे, कारण बघा छान चाकूला धार लावण्यासाठी जी आहे मी ही एक वस्तू बोलवलेली आहे आणि खरंच खूप युजफुल आहे. खूप जास्त मी यूज केल्यानंतर जे आहे तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे. त्यात चाकूच्या साईजनुसार वेगवेगळे सेक्शनही दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्या सेक्शनमध्ये तो चाकू अडकवून फक्त समोर ओढला ना 5 ते 6 वेळा की मस्त धार लागते. माझ्या सर्व चाकूंना मी धार लावून घेतली आणि त्यानंतर इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि खरं सांगते, मस्ट बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही इथे तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता, कारण एक चाकू आपण 100 रुपयाला घेतो, पण ही 100 रुपयाची वस्तू आपल्या सर्व चाकूंना धार लावू शकते. सो ती वस्तू तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता. तुमचा एकही पैसा वाया जाणार नाही, याची जबाबदारी मी घेते. सो चला, हे आहे माझं पुढचं प्रोडक्ट. आणि कलरही बघा ना किती क्यूट आहे. खूपच छान प्रोडक्ट आहे हे. क्वालिटी वाईज छान आहे आणि प्राईस वाईज तर फारच मस्त आहे. 4 जार आहेत, म्हणजे सर्व लोणचं, जसं आंब्याचं लोणचं, निंबाचं लोणचं, मीठ वगैरे, चटण्या वगैरे सर्व तुमचं यामध्ये येतं. डायनिंग टेबलवर खूप सुंदर दिसतं आणि तसंही खूपच छान दिसतं आहे. एका ठिकाणी सर्व आपलं जे जेवताना आपल्याला लागतं तोंडी लावायला ते आपल्याला मिळू शकतं. सो खूप क्यूट आहे, छान आहे. आणि त्यानंतर ह्या काही ऑइलच्या बॉटल्स मी बोलवलेल्या आहेत. बरेच दिवसापासून बोलवलेल्या आहेत खरं तर, पण अजूनही यूज केलेल्या नाहीत, कारण माझं डोक्यात होतं मला किचन छान क्लीन करून नंतर ऑर्गनाईज करायचं, असं बरंचसं प्रोडक्ट म्हणजे ऑर्डर करायचं बाकी होतं. सो त्यामुळे ह्या बॉटल्स वगैरे मी अजूनही यूजमध्ये आणलेल्या नाहीत. आणि तसंही आमच्याकडे 4 छोटे मुलं आहेत, पिहू, आरूचे पप्पा आणि आरूच्या पप्पांची मम्मी. सो त्यामुळे काय होतं, काचेच्या वस्तूनं बोलवल्या मी, फार हौसीनं बोलवल्या, पण यूज करायला जरा मला भीती वाटत होती. पण फायनली आता मी ठरवले, आता मी त्या यूजमध्ये आणणारच आहे. आणि त्यामुळे त्यांनाही जरा वस्तू हाताळण्याची सवय लागेल. आणि ह्या बॉटल्सनं खरंच फार छान आहेत. क्वालिटी वाईज खूप थिक आहे. जो काच आहे ना खूप जाड आहे, त्यामुळे सध्या तरी मला त्या छान वाटत आहेत. यूज केल्यानंतर त्याचा रिव्ह्यू मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि हे आहे सर्वात शेवटचं प्रोडक्ट आणि माझं फेवरेट आहे. छान ही किचन रॅक आहे, काउंटर टॉपवर ठेवण्यासाठी मी ऑर्डर केलेली आहे. छान आहे, अगदी स्टडी आहे आणि हेवी पण आहे बरं का. आणि किचन टॉपवरनं कधी ऑइलचे कॅन्स वगैरे असतात किंवा मिठाचं स्पून होल्डर्स वगैरे ना फार गर्दी होऊन जाते. आणि माझा काउंटर टॉपनं जरा छोट्या साईजमध्ये आहे, त्यावरच माझा पाण्याचा माठ वगैरे आणि भरपूर गर्दी असते. सो तो पसारा जरा ऑर्गनाईज करण्यासाठी हा जो स्टँड आहे मी बोलवलेला आहे. आणि हे सर्व ऑर्गनायझर यूज केल्याचा फायदा हाच आहे बघा, आपल्याला जरा कामं कमी पडतात. वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज असल्यामुळे क्लिनिंगची कामं जरा सोपी जातात. आणि चला, शेवटचं म्हटलं होतं पण या प्रोडक्टकडे माझं लक्षच नव्हतं. सो ह्या 2 शेल्फ बोलवलेल्या आहेत मी. या वॉल हँगिंग शेल्फ आहेत. खूप छान आहे याची क्वालिटी. ही प्लास्टिक खूप छान आहे. आणि यासोबतनं सेल्फ ॲडेसिव्ह स्टिकरही आहेत, त्याच्या मदतीनेच आपण ह्या वॉलला हँग करू शकतो. म्हणजे खिडे वगैरे मारायचीही आता गरज पडणार नाही. आणि ह्या ना मी बेसिंगच्या साईडला लावायला ऑर्डर केलेले आहे. ॲक्च्युली हा सेट ऑफ 4 होता, पण 2 मी ठेवल्यात, 2 माझ्या फ्रेंडने ठेवलं, कारण म्हणजे 4ची मला तरी गरज नव्हती. पण खरंच सांगते खूप सुंदर आहेत. मी मिशोवरनं बोलवलेले आहेत आणि मी जाम खुश आहे, कारण आता या सर्व वस्तू ऑर्गनायझरचा वापर करून माझी किचन मस्त मी सजवणार आहे.
ऑर्गनाईज करणार आहे। आता काउंटर टॉपवर अशी गर्दी तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही आणि सर्वात जास्त एक्साइटेड आहे मी ती म्हणजे माझ्या फ्रीजसाठी। तसंही नवीन गोष्टीचं जरा आपल्याला जास्तच कौतुक असतं, तसं माझ्या फ्रीजचं मला खरंच खूप कौतुक आहे। खूप मन्नत नंतर मिळालं बाबा फ्रीज। 2-3दा दुकानातून येणं जाणं झालं आणि भरपूर आर्ग्युमेंट खूप काही झालं जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही, पण तरी फायनली जसा मला पाहिजे होता तसा फ्रीज मला भेटलेला आहे। आणि जसं आता मला म्हणजे मी ठरवलं होतं की त्याला ऑर्गनाईज करेल तसं मी त्याला ऑर्गनाईजही करणार आहे, कारण छान ऑर्गनायझर मी मिशोवरनं बोलवलेले आहेत आणि पुढे बोलवतही राहणार आहे, ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेलच। सो मला तरी ह्या वस्तू खरंच प्रचंड आवडल्यात। क्वालिटी छान आहे, दिसायला छान आहेत आणि क्वालिटीनं सध्या तरी फील करून असं समजतं प्लास्टिक वगैरे किंवा काच वगैरे सर्व सध्या तरी मस्त ओके वाटतंय मला। ओके नाही, खूप छान आहे आणि जसं मी पुढे यूज करेल ना तसं तुमच्यासोबत जे आहे या सर्व गोष्टींची क्वालिटी कशी आहे, काय आहे, युजफुल आहेत नाही ते तर शेअर करेलच, कारण यूज केल्यानंतरच जे आहेत बाकीच्या गोष्टी कळणार आहेत। सो चला आता हा सर्व पसारा आवरते आणि फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तर तुम्हाला 1-2 दिवसातच येऊन जाईल आता, कारण मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्यासाठी। सो चला, आणि या सर्व वस्तूंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईलच। प्राइस ज्या मी सांगितल्या त्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतात, कारण मिशोवर सतत जे आहे सेल वगैरे चालू असतात। सेल नसलं ना तरी प्राइस मध्ये कमी जास्त होतच असतं 5-10 रुपयांनी, आणि ह्या सर्व वस्तू मी जेव्हा सेल वगैरे असतात ना तेव्हाच मागवत असते। सेलचा पुरेपूर उपयोग घेत असते मी आणि बऱ्याचदा ऑनलाईन पेमेंट करते, कारण ऑनलाईन पेमेंटमुळे कसं होतं 5-10 रुपये आणखी त्यामध्ये कमी होतात। सो ह्या सर्व वस्तू मी जी किंमत सांगितली त्याच्या 5-10 रुपये कमी किंवा 5-10 रुपये वाढून अशा तुम्हाला नक्कीच मिळतील। आणि चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबत छान कमेंटही करा। पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।